चांगलं आहे. एवढे वर्ष तुम्ही 20 ते 25 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग हां. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ऍक्च्युली ठीक आहे मला ना, मी मान्य करते की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे, तुम्ही 25% तिकडे करा, पण अदर 3 सोर्सेस मला द्याच. मला प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये, मी असं म्हणतच नाही. आता मला सांगा, मला स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स नाही आहे का? 25 वर्ष झाले मी स्टॉक मार्केटमध्ये. हां. मी तर सगळं सोडून फक्त 9:15 1 तासात पण ट्रेड करून 2-5 लाख रुपये रोजचे कमवू शकते. मला हम्म, कॉन्फिडन्स आहे. मला हम्म. एवढं पण माहिती आहे की मला नंबर्स माहिती आहे, मला एकादशी माहिती आहे, मला पौर्णिमा माहिती आहे, कधी काय होईल हे पण माहिती आहे. मग मी का करतेय? मॅडम, पण इथे एक प्रश्न विचारायचा आहे. आता दर दिवसाला मला जे पे करायचे त्या आणू कुठून? मला पैसेच नाही माझ्याकडे, तो भीती वाटते मला. मग मला तेच म्हणायचंय, ते पे करण्यासाठीच मला तुमचे 4 सोर्सेस पाहिजेत. मला 4 सोर्सेस पाहिजेत. एका सोर्सेसवर तुम्ही डिपेंड राहूच नका. त्यातल्या त्यात स्टॉक मार्केटवर तर पूर्णपणे डिपेंड राहूच नका. मी बघितलंय. आणि ऑलरेडी तुमची वेळ खराब चालू आहे. 2017 पासून तुमची वेळ खराब चालू आहे. हेल्थमध्ये लॉसेस होत आहेत, हम्म. वेल्थमध्ये लॉसेस होत आहेत. त्यामुळे माणसाचे डिसिजन चुकतात त्या ठिकाणी. सुट्टा आहे. आणि डिसिजन चुकणं म्हणजे पैसे जाणं. बरोबर, डिसिजन बरोबर. चुकणं आपण कशाला म्हणतो? आपण सिम्पल डिसिजन चुकणं म्हणजे पैसे जाणं याला म्हणतो. बरोबर, त्यालाच बरोबर. तुम्ही सिम्पल लँग्वेज मध्ये करणी बाधा ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो. पण हां. अशा वेळेस त्या ठिकाणी थोडासा पॉज घेऊन दुसरे सोर्सेस उघडा. मी म्हणत नाही की तुम्ही थांबून जा. माझं म्हणणं आहे की त्या ठिकाणून थोडेसे दुसरे सोर्सेस तर ओपन करा. अजून तुमचा एवढा एक्सपिरियन्स आहे, त्याचा कुठे आपल्याला कसा बेनिफिट घेता येईल त्याच्यावर थोडंसं आपण वर्कआउट करूया. आता नक्की. तुमच्या स्टॉक मार्केटच्या कुंडलीमध्ये, स्टॉक मार्केटची कुंडली चांगली आहे तुमची, मी नाही म्हणत नाहीये. स्टॉक आहेत तुम्हाला माझे मागे. दिसतं. तर माझ्या पहिल्या फोन नंबरची टोटल जर तुम्ही कराल तर टोटल 46 येते. हम्म. ठीक आहे. आता माझा नंबर 2 आहे म्हणून तो मला सुटेबल होतो. प्रत्येकाच्या नंबर प्रमाणे फोन नंबर की ठीक आहे. पण आता वेळ बदलायला वेळ नाही लागणार आहे. भरपूर पैसे येणार आहेत. कुंडली अप्रतिम आहे. काही अडचणी होत्या त्या आपण आता छोट्या छोट्या डोनेशन्सनी दूर करतोय. हे जे यंत्र आज आहे ते मॅजिकल चेंजेस करणार आहेत. त्या येल्लो पोटलीमध्ये जे एक यंत्र आहे ते ग्रीन पेनचं जे बनलेलं आहे ते एक लोन रिपेसाठी आणि एक कॅश फ्लोसाठी आहे. ऑटोमॅटिकली कॅश फ्लो क्रिएट होईल आणि लोन रिपे होणारच आहे. हे जे 2 यंत्र आजच माझे लाईफ चेंज केलेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्यामध्ये स्ट्रिक्टली जोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो नाही करणार, मी काही नाही करू शकणार. तो स्ट्रिक्टली तुम्हाला ते करायला लागेल. होईल. त्याच्यानंतर एक ग्रीन मोठं यंत्र आलंय तुमच्याकडे. मला पैसे कमवायला किती वेळ लागेल? मी म्हणेल अरे हा तुम्ही एवढे क्लासेस केलेत पण माझा नाही केलाय तर करून बघा. तसं मला नाही करायचंय. बरोबर. ऑलरेडी नॉलेज आहे ते फॉलो करा. आता डायरेक्शन फॉलो करा, नंबर्स ऑफ क्वांटिटी फॉलो करा, स्टॉक्स फॉलो करा, आणि तुम्ही जे नॉलेज ऑलरेडी घेतले ते फॉलो करा. आणि मॅम डेज पण फॉलो करायला पाहिजे, मग कुठल्या डेजला करायचं आहे ना? त्याच्या बाबतीत मी तुम्हाला मदत केली आहे. मी नाही म्हणत आहे की माझा क्लास केला तरच फायदा होईल. बिलकुल नका करू. आता सध्याला तुम्ही पैसे कमवा, भरपूर पैसे कमवा, मग या. अच्छा, मग ते तुम्ही सांगता का कुठल्या डेजला करायचं नाही करायचं असं? क्लासमध्ये नाही, ऑलरेडी तुम्हाला दिलंय ना आता. इंडियामध्ये. गेली आपण काय करतो, आपण त्याच्यातच अडकून असतो. अरे हम्म. माझ्या सोबतच असं झालंय, मीच खूप बरोबर. दुःखी आत्मा आहे. डोंट थिंक लाईक दॅट. कोणीही इतका दुःखी आत्मा नाही आहात तुम्ही. हम्म. थोडेसे आहात, मला मान्य, प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख असतात, पण त्याला किती इलॅबोरेट करायचं आणि किती छोटं बनून आपले कामं करायचे ते मला तुम्हाला शिकवायचं आहे. झालंय झालंय, जे काय झालंय विसरून जाऊया. व्हॉट नेक्स्ट याच्यावर काम करूया. तुम्ही आता तेच विचार करत राहिलात ना की मुंबईमध्ये मीच एक व्यक्ती आहे ज्याला माझ्यासोबतच असं झालंय, 3 व्यक्तींमध्ये मी आहे. सो तुम्ही स्वतःला लकी समजा की अरे 3 व्यक्तींमध्ये माझा नंबर लागला, माझा ब्लड US ला गेलंय. अशा अशा वेनी विचार करा. काही होणार नाही. ऑल गुड, डोंट वरी. थोडं कॉन्फिडन्स मॅडम लूज झालाय माझा. म्हणून तर तोच वाढवायचा प्रयत्न करते मी. तो कॉन्फिडन्स पाहिजे मला की प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्या. अरे हे झालंय ना, इट्स ओके यार, मी करतो ह्याच्यातनं पण रिकवर. मी एवढ्या मुलांना शिकवलंय 25 वर्ष, त्यांचं कॉन्फिडन्स वाढवलंय, तर माझं काय आज? म्हणजे एक मॅडम फक्त मेसेज वाचतो एक बायको मिळाली आहे मिनिट. सगळ्यांना, नाही मिळत एवढी गोड बायको. एवढ्या प्रॉब्लेम मध्ये जर त्या तुमच्या सोबत आहेत, बरोबर. काहीही करू शकतात त्या तुमच्यासाठी. त्यांच्या मदतीने करा. नोट्स बनवा, क्वेश्चन पेपर्स बनवा. टाइम. नक्की काहीतरी नक्की काहीतरी विचार करतो. ठीक आहे, मग ते क्लासेस मध्ये येतील. पण क्लासेस मध्ये म्हणजे ह्याचं
स्टॉक मार्केट शिकवायचं की त्याचे जे फील्ड आहे अकाउंट्स त्याबद्दल शिकवायचे दोन्ही क्लासेस? दोन्ही शिकवा, दोन्ही शिकवा. दोन्ही. ओके, बना हा. माझे कॉम्पिटिटर, मला आवडेल. नाही मॅडम, कॉम्पिटिटर नाही. अरे मजा येते कॉम्पिटिशन मध्ये, नाही नाही बिलकुल बना. आपण नाही. सोबत मिळून पण करू शकतो काही, डोंट वरी. मी फक्त जवळजवळ मॅडम किती हम्म. नोट्स किती बनवल्यात माहितीये? जवळजवळ मी या शिकण्यासाठी 2000 तास दिले. वाव. हा, आणि ते कटिंग वगैरे करून त्यांनी कापून वहीमध्ये पण लावलंय, एवढी त्यांनी मेहनत केली. एक पुस्तक बनवा त्याचं, हम्म, ते पण पुस्तक. सेल करून बघा. एक बुक बनलं. आता मी प्रत्येक ठिकाणी मी नाही पोहोचू शकत, पण माझं बुक पोहोचतंय ना कुठून तुम्हाला मदत होती. आता सिम्पल आहे. मी नाव ठेवलंय बदलेगी किस्मत. ठीक आहे. असे हा, तर माझे एवढे बुक्स काढलेत, एवढा म्हणजे तुम्ही बिलीव्ह पण नाही करणार, कदाचित तुमच्याकडे आलं असेल हे, की मी एवढ्या लोकांना हेल्प केली आहे. ह्याच्यात हे 1/3च लोक आहेत. मी बरोबर. म्हणते खूप लोक नाही आहेत, पण मी दाखवतीये ना की मी तुमची जिंदगी बदलायला मदत करतेय. तुम्हाला हे दाखवावं लागेल. तुमचा स्टॉक मार्केटचा एवढा अभ्यास आहे तर तुम्हाला त्या बुकमध्ये तो लिहावं लागेल आणि लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. याने बरोबर. होईल काय मी सांगते. आज मी हम्म, झोपलेली आहे, आज मी हम्म, झोपलेली आहे, पण तुम्ही माझी वेबसाईट जाऊन चेक करताय आणि माझं बुक विकत घेताय, म्हणजे मी झोपेत पण पैसे कमवतीये. बरोबर. ठीक आहे. थोडे का असे ना, म्हणजे माझं 500 रुपयाचं बुक आहे, पण आय एम सो हॅपी ना. उद्या मी कुठेही आउट ऑफ स्टेशन गेली, मी नाही काम करू शकली, तर माझे इन्कम सोर्सेस तर चालूच आहे ना. मला तुमच्यासोबत पण तेच पाहिजे. मला एकटीला मोठं नाही व्हायचंय, मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचंय. सो मी बरोबर. प्रत्येकाला ही आयडिया देते की काढा, बुक्स काढा, शिकवा, नोट्स बनवा. तुम्ही ज्या नोट्स बनवल्यात तुमच्या स्टुडंटसाठी त्या किती महत्वाच्या आहेत. त्याचं सेट्स करून तुम्ही सेल करू शकता. आता तुम्ही हम्म, नाही शिकवू शकत आहे तुमचा, तुम्हाला एक डिझीज असं झालाय की तुम्ही जास्ती बोलू नाही शकत, तुम्ही नाही लिहू शकत आहे बोर्डवर. ह्या पद्धतीने कम्प्युटरचा वापर करा, लॅपटॉपचा वापर करा. AI टूल्स आले, तुम्ही नुसतं त्यांना एक कमांड दिली तर तुमचं पूर्ण डिटेल्स तयार करून येतात. त्याचे क्लासेस करा. स्टॉक मार्केट आहे, कुठेच नाही जाणार आहे, पण आपल्याला फिक्स इन्कम पण पाहिजे. आता सॉरी, मॅडम, मी तुमचं डिरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न करत असेल, पण मला तुम्हाला एकाच सोर्सेसवर नाही ठेवायचंय. मॅडम ते रूमचा विषय नाही. आता एक आमची रूम आहे, फ्लॅट आहे. फ्लॅट आहे, बाजूला बी विंग मध्येच आहे. ते आम्हाला सेल करायचंय, कारण लोन भरपूर झालंय, तर सेल करायचं तर ते सेल होत नाही. काय असं. नंबर, फ्लॅट नंबर? ए B102. B102. कोणाच्या नावावर आहे? मिसेस. मानसी सुर्वे. तुमची बर्थडे? दोघांची. 27 ऑक्टोबर 1978. सेल होत नाही काय सांगतात, म्हणजे रेट कमी मिळतोय और लाईक नाही आवडत आहे? म्हणजे जागा छोटीशीच आहे ना, वन रूम किचन आहे. आता हल्ली कसं 1 BHK वगैरे मागतात ना, म्हणजे असं. तर एक म्हणजे बघते, म्हणजे त्यांना आवडेल न आवडेल आणि पुढे डील होईल की नाही माहित नाही अजून. आणि आम्हाला तर पैशाची गरज आहे, कारण लोन हे करायचं, पे करायचंय. एक काम करा, छोटी मधाची. येस हो. मॅडम, तुमच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि इट इज ऑसम. होप झाले आम्हाला की येस. आमचं पुढे चांगलंच होणार आहे. येस. येस. थँक्यू सो मच. सॉरी थँक्यू. आपलं मुंबईला भेटणं राहिलंय, पण तुम्ही बघितलं ना ऑनलाईन काउन्सिलिंग मध्ये पण काही अडचण नाहीये. आम्ही येऊ ना औरंगाबादला भेटायला. अरे ऑलवेज वेलकम, मला तर आवडतं. आमच्या घरी ऑलवेज वेलकम. माझं तर घरातच छोटंसं ऑफिस आहे, पण आजकाल मी कुठे जाणं कमी केलंय, थोडंसं ट्रॅव्हलिंग, कारण मुलाचं लग्न आहे आणि घरात थोडी कामं आहेत. पण लोक औरंगाबादला येतात, घरातले आता ते पण ओरडायला लागलेत मला, ते पण काय नक्की करणार? भेटायला येईल. नक्की या. नक्की भेटायला येईल. या. प्लीज. थँक्यू मॅडम. चलो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय बाय. मला लवकर पॉझिटिव्ह रिव्ह्यू पाहिजे आणि येस एक येस. व्हिडिओ रिव्ह्यूचा येईल आपला लवकर, नक्की महिनाभर. नक्की नक्की. हो. बाय बाय. थँक्यू मॅडम.